नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि 7 वाजल्यापासून मी आजचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे। चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया। तर घरामधले जे रेग्युलर कामं असतात ते चालू होते। तर इकडं मी सर्वांसाठी चहा मांडलेला आहे आणि ज्याला दूध घ्यायचं आहे त्याला दूधही गरम करायला ठेवलेलं आहे। तर अचानक आपल्या घरामध्ये पाहुणे आले तर त्यांच्यासाठी आपण आता चहा मांडलेला आहे। नारायणची पोरगी म्हणतो मला टाकून गेली मग स्वयंपाक करते तुम्ही या। तर आता सगळे चाललेले आहेत। ती म्हणते आत्याला ठेवून घ्यायचंय। हा तर पाहुणे आल्याच्या नंतर 1 घंट्यासाठी थांबले होते। चहा पाणी झालं आणि म्हटलं की जेवण करून जा, परंतु ते म्हटले की नाही ना, आमच्याजवळ टाईम नाही एवढा थांबण्यासाठी। तर सर्वांचं चहा पाणी झालं, थोड्या वेळ बसले आणि साहेबांचे मामा मामी त्यानंतर माझ्या मोठ्या ननंदबाई आलेल्या होत्या आणि मग ते सारे आता चाललेले आहेत। काय तुम्ही जेवण नाही चाललात? काही नाही नको म्हणा, नको म्हणा, घरी आलो, घरी आलो ते कोणालाच नाही म्हणाला आला ना म्हणलं ओम तू जरा उशीर आला असता तर मी घर घेऊन गेले असते। तर म्हणतो हे घर माझंच नाही आता, त्या दादाच्या घरात येशील म्हणून तू जरा उशिरा यायचं होतं जेवण मग परत आलो। हा नुसतं का तुझ्या मतांचं जेवणाची चालत डिसेंबर 24 हा या बाबा बाय कर ना, बाय बाय या म्हणा तुम्ही परत आता लागला तर आता वैष्णवी आपल्याला भाजी बनत आहे गावाकडच्या पद्धतीने पिठलं। तर आता इथे आपण तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाले तर तेलामध्ये आपण आता जिरे फोडणीला टाकलेले आहेत। तर आपण आता लगेच आपण लसूण कट करून घेतलेला आहे ते टाकूया। तर वैष्णवी बोलत होती आई मी करते, तू फक्त आता बघ मला किती सामान टाकायचं काय, मग मला कळत नाही। तर मग येथे आपण लसूण आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे। म्हणजे तिखट ज्या एखाद्याला जर लागत नसेल तर मिरची काढू टाकू शकतो, त्यामुळे आपण इथं कट करून घेतलेली आहे। तर लसणाची एकदम लालसर रंगावर फोडणी करायची आहे आणि भाजी चांगली झाली मग सगळे तारीफ करते वैष्णवीची, है ना। तर थोडासा लसूण आता लाल झालेला आहे, तर आपण यामध्ये आता मिरची घालूया। तर अर्धा चम्मच आपण आता हळद टाकूया। तर आता लगेच आपण आता पाणी टाकून घेऊया, आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं टाकूया, तेवढं। तर अर्धा चम्मच आपण यामध्ये मीठ टाकूया अजून। तर याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि त्यानंतर मग बेसन पीठ यामध्ये हटवून घ्यायचं। तर आपण आता खूप सारी कोथिंबीर घालूया। तर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, तर यामध्ये आपण आता बेसन पीठ टाकूया। यामधल्या गाठी पूर्ण अशा पळीच्या साहाय्याने फोडून घ्यायच्या।
राधा आणि लक्ष्मीला सकाळ सकाळ मका टाकलेली होती, त्यांचा चांगला नाश्ता झाला. त्यानंतर आता पहा कशा बसलेल्या आहेत. तर 10 मिनिटासाठी आपण आता वाफ काढून घेतलेले आहे. पहा आपलं पिठलं तयार झालेलं आहे मस्त असं. तर आम्ही बँगलोरवरून फणसाचं झाड आणलेलं होतं. तर इथे आपण आता बांधावरती फणसाचं झाड लावूया. तर साहेब म्हटले की या बांधाला चांगली माती आहे, फणसाचं झाड चांगलं मोठं होईल आणि इथं पाणी पण येतं, त्यामुळं मग म्हटले की चांगल्या प्रकारे हे झाड येऊ शकतं ह्या बांधाला लावल्याच्या नंतर. तर पहा आता इथलं वातावरण कसं आहे. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि ओमचं पहा खेळायचं चालू आहे. इथं बटरफ्लाय आहे छोटीशी, तर ती पाहायचं चालू आहे. तो हातात धरीत होता ती बटरफ्लाय. तर इकडं आपण आता फणसाचं झाड लावलेलं आहे. तर आपण फणसाचे 2 झाडं आणलेले आहेत. तर आपण आता दुसऱ्या ठिकाणी आपण आता परत एक फणसाचं झाड लावूया. तर याच बांधाला खूपच गवत उगलेलं आहे. तर तिथे थोडंसं आता गवत काढून घेऊया आणि त्यानंतर ते फणसाचं झाड लावूया. आणि तिथं बांधावरती खूप सारी मोकळी जागा आहे. तर म्हटले की आता आपण इथं फणसाचं झाड लावूया. तर पहा ओमचा नटखटपणा चालू आहे. खूप त्याला मजा येऊ राहिलेली आहे. असं अचानक गावाला आल्याच्या नंतर मोकळ्या हवेमध्ये खेळायला त्याला खूप छान वाटतं. थांब तिकडे नको जाऊ, आपण बघू, मी बघतो. तर इथं आपल्याला फणसाचं झाड लावायचं आहे. त्यासाठी पूर्णपणे मोकळी जागा करून घेतलेली आहे आणि एकदम गोल असं आळं करून घेतलंय. तर आपण आता दुसऱ्या फणसाचं झाड लावून घेऊया. तर हे झाड 2च पानावरती आहे आणि याचं प्लॅस्टिक व्यवस्थित फाडून घेऊया आणि व्यवस्थित आपण हे झाड लावूया. आणि फणसाचे खूप सारे फायदे पण आहेत आणि खूप यामध्ये म्हणजे आपल्याला सुकी भाजी किंवा रस्स्यावाली भाजी किंवा मंचुरियन किंवा फणसाच्या ज्या बिया असतात ते मिठामध्ये जर शिजवल्या तर त्या बी खूप छान लागतात. त्याची पण आपण भाजी बनवू शकतो. म्हणजे खूप साऱ्या आपण याच्या भाज्या बनवू शकतो. आणि फणसाचं झाडे लवकर लागतं जर पाणी असेल तर. तर जिथे आपण म्हणजे पाणी जिथे पडतं तिथंच आपण हे झाड लावलेलं आहे. आणि पाहूया आपण आता पुढं चालून याला फणसं येतात की नाही. आणि पहा आता फणसाचं झाड लावून झालेलं आहे. ओमनी खोरं घेतलंय, घरी चाललेलं आहे. साहेबांनी गवत काढलेलं आहे, ते आता गाईसाठी घेऊन चाललेले आहेत. आणि राधा आणि लक्ष्मीसाठी गवत टाकायला आणलेलं आहे साहेबांनी. म्हणजे थोडं थोडं टाकायचं त्यांचं चालूच असतं. आणि राधा आणि लक्ष्मी एकदम असं लाड घालतात त्यांच्यासमोर. आणि बिलकुलही त्या राधा आणि लक्ष्मी कोणालाच मारत नाही, लहान मुलांना पण मारत नाही. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीची डिलिव्हरी झालेली आहे ते पण दाखवणार आहे. राधा आणि लक्ष्मीला आता थोडं खायला टाकलेलं आहे. आणि ओम पहा त्याच्या हातामध्ये खोरं आहे. साहेब जिकडे जातील तिकडे पाठीमागे तो चालतच राहतो. आणि पावसाच्या दिवसामध्ये एकदम निसर्गरम्य असं वातावरण राहतं. सगळीकडे हिरवंगार असं पहा दिसतंय आणि एकदम छान वाटतं पावसाच्या दिवसामध्ये सगळीकडे हिरवंगार आहे. तर आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत. तर पाहुण्यांचा स्वयंपाक बी चालू आहे चुलीवरती. आणि घरात मी भाजी बनवत आहे आणि इकडं माझ्या छोट्या ननंदबाई भाकरी बनवत आहेत. तर पाहुणे जेवून जाणार आहेत त्यामुळं मग स्वयंपाक चालू आहे. तर गावचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.